बारं होतं. आपण JCB बोलावला आणि असं सरळ सरळ अशी सरळ तर बांधाव घेतली आणि बांधावरनं परत क्रॉस मारला. असा इकडे घेतला. वाई समोरचं बारकं बारं दिसतंय ना, खोडकं फिडकं उभं केलेलं त्या शेजारी बारं आहे. तिथं बारं घेतलं एका कोपऱ्यात आणि तिथं मातीचा डिप्पू दिसतोय ना, तो डिप्पू ओढत बसलो होतो. आता पार निम्म बुजावले, निम्म म्हणजे अख्खंच बुजावले आणि थोडा एवढा डिप्पू राहिलेला आहे. तो डिप्पू एक आपल्याला ओढायचा आहे. आता आंध्या आपण ट्रॅक्टर बोलावला आहे काकऱ्या माराय, तर असं पडलेलं आहे तर आपण ओढू, ही बुजून घेऊ चांगलं. आणि 2-3 जागा पाईपलाईन फुटली होती, ती आपण लिकेज काढलेली आहे. लिकेज काढून दिलेली आहे त्यांची दणांना. आणि लिकेज काढून झाले मग आपण इथं बारं घेतलं आणि मग फोन केला ओमकार कोतवळ त्याला. तर JCB होता. त्याला म्हणलं JCB दे पाठवून, बुजून घ्यायचे नाही का आपण खांदलेले पाईपलाईन. ते लिकेज काढलेलं तिथपर्यंत त्या कोपऱ्यात लिकेज होतं. तर लाकडं दिसत ना सरपण तिथं. मग त्या आधी लिकेज नीट केलं. म्हणलं तिथलं बुजव, तर आम्ही असं पाईपलाईन अशी हातरून घेतो. सरळ घेतली, त्याचं बुजून झालं. एवढी मग पाईपलाईन आम्ही फिट केलेली. तो आला, त्याला म्हणलं तिथलं बुजावलं असतं मागं पाईपलाईन आम्ही फिट केलेली ती बुजून घे. त्याने ती बुजून घेतली आणि मग तोवर आम्ही इकडे एक पाईप असा एल्बोट बँड टाकून तिथं पाईप इकडे घेतला. इथं घेतल्या ह्या कोपऱ्यात बारं काढलेले. बारं आता काढले म्हणजे आता काय टेन्शन नाही. नाहीतर 17 वेळा ह्या इथं बारं होतं ना मध्ये, तिथनं 4 पाईप टाकून इकडं ह्या कोपऱ्यात बाऱ्यापर्यंत घ्यायला लागत होतं. आता काय आपल्याला त्या कोपऱ्यापर्यंत घ्यायला लागणार नाही. आता आपल्याला नुसतं तिथं मोटर चालू करायची आणि इथं कॉक चालू करायचा. पाणी असं भंगाट आणि खाली पडत जाईन, अख्खा डाळचे. आता ट्रॅक्टर यायचा आहे मामांचा. आधी काकर पाळी मारून घेतो आणि मग परवा दिवशी कांदा पेरून घेतो. गरवी हळवी के पेरलेले आहेत, हळवी त्या तुकड्यात तुम्ही बघितलेले आहेत. आता ह्या तुकड्यात गरवी करायची आपल्याला. आणि आता ह्याकडचा असा कांगरूस उपटलेला आहे आणि कांगरूस उपटून आपण इथं तालीव टाकलेला आहे. ही जो आहे, जो म्हणजे कुत्र्याचं नाव आहे. तिथं काँग्रेस टाकलेलं आहे. आता आपण एक डिप्पो आणि एवढं थोडं राहिलेलं आहे वाढायचं, हे एवढं ओढून घेऊ. चला तर हे झालेलं आहे ओढून. आत्ता आपल्याला दिदीचा फोन आला होता. आपण आता दिदीला आणायला जाणार आहे पठार वस्ती, म्हणजे काकडीच्या मळ्यात. गाडी घेऊन गेला एक जण जोडीदार, अजून काही याय नाही. त्याला फोन केलता कुठं शिकायला, ते म्हणला वाढीत आलोय भैरवनाथाच्या मंदिरापाशी. मग ते येतोय भैरवनाथाच्या मंदिरापाशी, तर आपण इथं बसलेलो. त्याला म्हणलं बाबा लवकर आहे, बहिणीचा फोन आला, मला बहिणीला आणायला जायचे. मग आपण त्याच्यात वाट बघू येतोवर आपण मग बसू तर निवांत. दीदीला आणाय गेल्यावर दीदीला आणलं इथं, तर गडीभर झोपायचं, आराम करायचा. म्हणजे
सिंगल फ्यूज आपल्याला चालू करायची 10 वाजता. 10 वाजता सिंगल फ्यूज मोटर चालू केल्यावर समोरचं कडवाळ आहे ते कडवाळ भिजून घेऊ. मग कडवाळ भिजून झाल्या मग काय घरी मोटर बंद करून घरी जाऊया. मग झोपू. मग सकाळनं उठू, फ्रेश होऊ, आंघोळ फिंघोळ करून नवीन कपडे घालून वडगावला जाऊया. उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळं आपल्याला बहिणीकडे जायचे वडगावला. मग त्यामुळे म्हणलं आज संध्याकाळी 10 वाजता सिंगल फ्यूज मोटर चालू करून कडवाळ भिजून घेऊया. आणि ह्याला आज मामांचा ट्रॅक्टरला काकऱ्या मारून झाल्या. 2 दिवसांनी गरवी कांदा ह्यात पेरून घेऊ. म्हणजे आता टेन्शन नाही, बारे फिरी फुटायची काही. आता इथं बारे बघा, ही बारे ह्या कोपऱ्यावर काढलेलं आहे बारं. नाही तर 17 वेळा मला ताप होता. घरनं पायपान खांद्यावर टाकून 4 पाईप आणि इथं जोड. त्यामुळं आता झंझट गेलेली ती डायरेक्ट इथं बारे घेतली. आता काय टेन्शन नाही, पाईप हातरायची नाही काय नाही. आणि इथं माती होती, ही माती या बाऱ्याला अख्खी लावलेली वडून लय मोठा डिग होता. आता इथं थोडा डिग राहिला तर डिगावर बसलोय, लय दमलोय. त्यामुळं गडीभर बसून त्यात बहिणीचा फोन आला, मला नाही आहे. म्हणलं येतो, जोडीदार गेलेला आहे गाडी घेऊन, त्याला फोन करतो मग येतो. जोडीदार काय अजून आला नाही. तो म्हणला भैरवनाथाच्या मंदिरापाशी आलतो. आता थांबला असेल मित्रांपाशी, त्याला मित्र भेटले असले तर मित्रांपाशी थांबून देऊ. त्याला आपण त्याला एक फोन करून बघू, उचलला तर ठीक, नाही तर नाही उचलला तर म्हणायला गाडी चालवतोय तो. चला फोन करूया. आणि व्हिडिओ चांगला व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.